लेखकांना वाचक इथे मिळेल। जोपर्यंत चळवळ स्टार्ट होत नाही तोपर्यंत एक पिढी तयार होणार नाही। सो लेखक इथे येऊन त्यांचे प्रकाशन सोहळे आयोजित करू शकतात, त्यांच्या बुक्सबद्दल अवेअरनेस क्रिएट करू शकतात। आणि वेगवेगळी विषय घेऊन जी दालनं बनवली आहेत, म्हणजे बालसाहित्य, कथा, कादंबरी, कविता, स्त्री साहित्य, ही अतिशय चांगला उपक्रम आहे। आणि जी गावाची निवड आहे, निसर्गाच्या कुशीत वसलेले हे एक सुंदर गाव, पर्यटन म्हणून सुद्धा आणि वाचनासाठी सुद्धा लोकांनी इथं यावं। बरीचशी मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात, त्यामुळे मराठी भाषेचं काय हा जो एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या पुढे आहे। लोपत चालली असं मी म्हणणार नाही, पण एवढंच आहे की कमी होत चाललेली आहे थोडंफार। त्यामध्ये तरुणांमध्येही कमी होत आहे, ज्येष्ठ वाचतात आहे, पण तरुणांमध्ये आजकाल फेसबुक आणि जे व्हॉट्सॲप आहे त्याच्यावरच फक्त चालू आहे। जो संवाद आहे प्रत्येकाचा तो संवाद होत नाही। सगळे पुस्तक नाहीत, अजूनही तिथे पुस्तकं हवीत, पण आज जी प्रथम पायरी जी केलेली आहे, त्या इतकी पुस्तकं तर आधी वाचा, नंतर त्यामध्ये अजून भर घालता येईल।